सरकार है क्या नहीं है कि डोस ये क्या है डोस्कर करेंगे डोस्का मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार बस मोदी सरकार तिकडे विमानाने हिंडत आहे। आम्ही सकाळपासून शिराळीहून इथं डिझेल नेण्यासाठी आलो। इथं पंपावर डिझेल आलं म्हणून जेवण नाही काय नाही। आमचे लेकरं बाळ सगळे उन्हात आहेत। आता शेतीचा धंदा कसा करायचा ते जर विमानाचं डिझेल इकडे शेतकऱ्याला वाटलं तर चालणार नाही का? पण त्यांना इथे दौरे करून परिस्थिती मिळवायची कारण शेतकऱ्याचा कैवारी नाहीच नाही कारण शेतकऱ्याला मातीत घालण्यासाठी आलेले आहे ते। मोदी सरकार हाय मोदी सरकार हाय मोदी सरकार हाय शेतकऱ्याला देत नाही। पंतप्रधान ते विदेश दौरे करते शेतकऱ्याला हिंडवते रे पंपावर विदेश दौरे करायत आणि शेतकऱ्याला पंपावर हिंडवायत। शेतकरी एवढा आतुर झालाय की पुस्तकासह आमच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा निघालेत। सकाळपासून आम्ही बिगर अन्न पाण्याचे पंपावर रांगा लावून बसलोय। आमचे लहान लहान मुलं त्या मुलाला घेऊन शेतात आले पंपावर रांगा लावायला बसलोय। शाळेतला मुलगा आहे पंपावर रांगा लावायला लागला आम्हाला। अवघड म्हणजे काय म्हणलं फार अवघड आहे। आत्महत्या करायची वेळ आली आम्हाला। कॅन आणले काय कॅनला नंबर लावून बघायला लागला। हे घ्या मोदी सरकार हाय हाय मोदी मोदी सरकार हाय हाय। डिझेलच्या काना घेऊन येऊन काय फायदा नाही झाला। काहीच फायदा झाला आमचा। मोदी सरकार विमानाने हिंडाले त्याच्यात डिझेल टाकून तिकडे हिंडाले इकडे शेतकऱ्याला रस्त्यावर उभं केलंय। आता ही कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय। पेट्रोल टाकून 200च आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे दौरे करत आहे। त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी कारण शेतकऱ्यांना डिझेलसाठी आठवणात प्रयत्न करणं लागलेत। आता डिझेल पण नाही त्यामध्ये कुठून डिझेल आणायचं या पंपावर आणि कॅन मध्ये देण्याचं गाडी आता ट्रॅक्टर सकाळपासून रांगा लावून बसलो आणि डिझेल